नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मंडळी, आज आपल्या सर्वांना सांगण्यास आनंद होतोय, कारण मंडळी मला मुलगा झाला आणि त्या मुलग्याचा आज आहे ना बारसा आहे आणि ह्या बारशासाठी आम्ही चाललोय कडवईमध्ये। त्याच्या मामाचं गाव आहे कडवई, तिकडे चालले। आपल्या कोकणामध्ये नवीन मूल जन्माला आले की 5 दिवसानंतर पाचवी केली जाते आणि 12 दिवसानंतर बारसा केला जातो। तर आज माझ्या मुलाचा बारसा आहे आणि तो असणार आहे कडवई। तर सगळे आमच्या वाडीतील महिला मंडळ सगळेजण आम्ही गाडीतून चाललोय आणि माझ्यासोबत आहेत तेजस। तेजस, काय मग कसं वाटतंय? आनंद झालाय। आनंद झालाय, तेजसला आनंद झालाय आणि आता सगळे मंडळी जमा झालेत। तर चला मंडळी, थोड्या टायमात आपण पोचूया कडवईमध्ये। तर मंडळी चला, हे बघा सगळेजण महिला वर्ग जमा झालाय। आता गाडी तर आले, अजून गाडीचा ड्रायव्हर यायचा बाकी आहे। आणि इकडे बघा तेजस आहे, नानू आहे आणि गणू आहे, गण्या, आणि सगळे महिला वर्ग इथं जमा झालेत। आता थोड्या टायमात आपण निघणार आहे आणि आमच्याकडे ही बारसा कशा पद्धतीने केला जातो, कशी पद्धत आहे आमच्याकडे, त्या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला। तर मंडळी चला, फायनली गाडी आले आणि गाडीचा ड्रायव्हर पण आलाय, विनू आलाय आणि आता सगळेजण गाडीमधून चाललो आम्ही कडवईला। तर चला। तर मंडळी फायनली आम्ही आता कडवई धामनाकवाडीमध्ये पोचलोय। तर चला, आता ज्या ठिकाणी बारसा आहे त्या ठिकाणी सर्वांना जायचं आहे। हे बघा सगळी मंडळी आता गाडीमधून उतरत आहेत। तर चला। त्या ठिकाणी बारसा आहे, त्या ठिकाणी पोचले आणि बघा इकडे सुंदर अशी रांगोळी काढतात। सुंदर असं रांगोळीचं काम चालू आहे। हे बघा मस्त काढले एकदम रांगोळी। आणि इकडे बघा आजोबा बसलेत। काय बाबांनो, बरं आहे ना? बरं कसलं, आता झोपडा दुखतं होय काय? हा बघा आजोबा बसलेत इकडं आणि बाकी तनिष बसला इकडं आणि सगळे पाहुणे मंडळी आतमध्ये बसलेत। बघा इकडे सगळेजण बसलेत आणि इकडे सुंदर असं डेकोरेशन केलंय। हे बघा मंडळी, फायनली आता बारशाच्या तयारीला सुरुवात झाली आणि काय काय तयारी केली जाते ते आपण आजींकडून थोड्या काही गोष्टी विचारून घेऊया। आजींना विचारूया। तर आई, हे काय काय हे विडे वगैरे वाढले, ती काय काय पद्धत आहे, काय काय याच्यामध्ये ठेवले पानावर? बघा, पान, सुपारी, दिवा, गुंड्या, अजून इथे ठेवलं नाही। काय काय आणि इकडे बघा हा पाळणा बनवला जातो। हा पाळणा आई कशासाठी बनवते आपण? हा आई, हा पाळणा कशासाठी बनवते? आपल्या तिकडं हा चिंचला लागतो, आपल्या तिकडे लागतो ना। हा, म्हणजे आमच्या गावाला एक चिंचेचं झाड आहे, त्या चिंचेच्या झाडाला हा पाळणा आहे, बारसं झाल्यानंतर बांधावा लागतो, यासाठी बघा।
त्या पाळण्याची तयारी केली जाते. हे बघा, पूर्वजांपासून चालत आलेली ही एक परंपरा आहे. जर एखाद्या मुलाचा बारसा झाला ना, त्यानंतर त्या चिंचेच्या झाडाला हा छोटासा असा पाळणा विणून तो त्या झाडाला लावावा लागतो. अशी एक परंपरा आमच्या गावाकडे आहे. घ्या घेता तसं खालून घेताना जरा हे करायला लागतं ना. येऊन दे खपवायला काय त्याला तर मंडळी, बाळा पाळण्यात घालून तर झाले. आता बाळाचं नाव काय ते आता थोड्या टाइमातच आपण सर्वांना सांगूया. तर चला.
रांजणगावचा महागणपती, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई, शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, बारशाच्या दिवशी वैष्णवांचे नाव घेते वेदांची आळी. तर मंडळी, बारशाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडलाय आणि बाळाचं नाव वेदांत असं ठेवलंय. तर तुम्हाला हे नाव कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.